मांजरेकरांची प्रकाशित झाली त्या 19 एप्रिल पासून या 5 जुलैच्या मोर्चापर्यंत सगळं ठरवण्याची टाइमलाईन एक्झॅक्टली कशी होती? काय काय झालंय मधल्या काळात? नाही, ती जी मुलाखत तुम्ही म्हणताय 19 एप्रिलची, जी राज ठाकरे यांनी एका मला वाटतं यूट्यूब चॅनलला किंवा वेबसाईटला दिली आणि ती मुलाखत महेश मांजरेकरांनी घेतली. ती मुलाखत देऊन राज ठाकरे परदेशात गेले, मुंबईत नव्हते माझ्या माहितीप्रमाणे. आणि ते मुलाखतीचा तेवढाच भाग हा जास्त हॉट होता. त्यातली बातमी काय होती? तीच बातमी होती की मराठी माणसासाठी एकत्र यायला पाहिजे, मी सर्व काही विसरायला तयार आहे. हीच बातमी सर्वत्र आल्यावरती त्याच वेळेला उद्धव ठाकरे हे शिवाजी मंदिरला एका कार्यक्रमाला निघाले होते. भारतीय कामगार सेनेची आमची वार्षिक सभा होती शिवाजी मंदिरला सकाळी. आणि त्यानंतर आम्ही चर्चा केली की असं असं राज ठाकरे यांची भूमिका आहे आणि आपण आता व्यक्त व्हायला पाहिजे त्याच्यावरती. आणि त्यानंतर पुढल्या 15 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे यांनी जी साध होती त्याला प्रतिसाद दिला आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मला सर्व काही विसरून, जे काही मतभेद असतील, काही किलमिशा असतील, मनात जळमटं असतील, ती दूर करून मी पुढे यायला तयार आहे असं त्याने सांगितल्यावरती या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आतापर्यंत अशा प्रकारचा संवाद झाला नव्हता हे खरं आहे. मराठी लोकांची इच्छा जरूर होती, जेव्हा जेव्हा संकट आली, राजकीय असतील, राज्यावर असतील, तेव्हा तेव्हा असं वाटायचं की आपल्या लोकांमध्ये फूट पाडली जाते आणि त्याचा फायदा इतर लोक घेत आहेत आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि दोन्ही ठाकऱ्यांनी एकत्र येऊन मराठी माणसाचं किंवा या राज्याचं नेतृत्व केलं पाहिजे, ही एक भावना या मधल्या काळामध्ये खूप वाढीस लागली. आणि त्याला एक बळ मिळालं ते हिंदी सक्तीचा जो अध्यादेश सरकारनं काढला आणि त्यावर प्रत्येकाला असं वाटलं की नाही हे चुकीचं आहे. आम्ही हिंदी भाषेच्या विरोधामध्ये असण्याचं कारण नाही. मुंबई ते हिंदीची पालनहारच आहे पहिल्यापासून, पण तरी शालेय शिक्षणामध्ये हिंदी नको अशा प्रकारे. त्यानंतर मग राज ठाकरे यांनी एक आंदोलन ठरवलं, मला वाटतं 6 तारखेला. आणि त्याच वेळेला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये 7 तारखेचं आंदोलन ठरवलं उद्धव ठाकरे यांनी आमच्या पक्षातर्फे. आणि 2 आंदोलनं, 2 म्हणजे विषय एकच, मराठी माणसांचीच संघर्ष आंदोलनं त्याच्यामध्ये आहेत. तर मी जेव्हा बाहेर आलो मातोश्रीतून तेव्हा मला राज ठाकरे यांचा फोन आला. म्हटलं की आत्ताच मी तुमची प्रेस कॉन्फरन्स पाहिली आणि मीही त्याच वेळेला बोलत होतो. आम्ही आंदोलन ठरवलं 6 तारखेला आणि तुम्ही ठरवले 7 तारखेला. अशी 2 आंदोलनं मराठी माणसाची करणं एक दिवसाआड हे जरा विचित्र वाटतं आहे. तर काय करता येईल? मी म्हटलं आपल्या मनामध्ये काय आहे, एकत्र झालं तर बरं होईल. म्हटलं ठीक आहे, चांगली भावना आपली आहे. मी आमच्या पक्षप्रमुखांशी बोलून घेतो. आणि मी ताबडतोब गाडीतनं उतरलो परत, कारण मी कलानगरमध्येच अजून बाहेर पडलो नव्हतो. परत उद्धवजींना भेटलो. म्हटलं अशी अशी आता आमचं चर्चा झाली दोघांची, तर काय करावं आपण? ते म्हटले जर त्यांची इच्छा असेल आणि हा विषय मराठीचा असेल तर त्यांचंही म्हणणं बरोबर आहे की आपण 2 मोर्चे काढण्यापेक्षा, 2 आंदोलनं करण्यापेक्षा आपण एकत्र करूया. एका झटक्यात त्याने सांगितलं. मी राज ठाकरेंशी परत बोललो आणि त्यानंतर आमची ही एकत्र ही आंदोलनाची प्रक्रिया सुरू झाली. ती 5 तारखेच्या विजय मेळाव्यापर्यंत येऊन ठेवली. तुम्ही तो